नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तलाठी भरती 2025 तसेच 26 बाबत बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते. विविध पेपरमध्ये आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले होते. नेमकी ऑफिशियल अपडेट मात्र समोर येत नव्हती. तर आता त्या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्यामधूनच आपल्याला समजतंय की नेमकी अपडेट कधी येईल, कोणाकडून येईल आणि कोणत्या मार्गाने येणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन आणि ऑफिशियल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरतीबाबत अजूनपर्यंत सिरियस झालेले नसेल आणि अभ्यास सुरू केलेला नसेल तर आपल्या बॅच सोबत तुम्ही अभ्यास स्टार्ट करू शकता. संपूर्ण नवीन पॅटर्नवर आधारित ही बॅच असणार आहे. यावर सध्या ऑफर सुरू आहे, म्हणजे फक्त ₹499 तुम्ही संपूर्ण तलाठी भरतीची बॅच जी की नवीन पॅटर्नवर आधारित आहे ती घेऊ शकता. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान तसेच गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे तलाठीचा जवळपास सर्वच सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही फॉर्ममध्ये लेक्चर असतील. तर आताच तुम्ही रुद्र अकॅडमीचं हे ॲप डाउनलोड करून या ठिकाणी कोर्सला एनरोल करू शकता, किंवा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 7350037272 या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता अधिक माहितीसाठी. सध्या ऑफर सुरू आहे. ₹499 तुम्ही ही बॅच घेऊ शकता. प्ले स्टोरवर जाऊन तुम्हाला रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आलो आपण अपडेटकडे. नेमकी अपडेट आहे तरी काय, तर विवरणपत्र आहे हे. यामध्ये सांगितलेलं आहे की गटामध्ये समाविष्ट असलेले मंत्री मंत्री तुम्ही पाहू शकता. महसूल मंत्री आहेत, वनमंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री आहेत. जेवढे काही आपले मंत्री आहेत त्यांची नावे किंवा त्यांचा समावेश या ठिकाणी आपल्याला दिसतो. प्रश्नांच्या उत्तरांचा दिनांक तर 8 डिसेंबर, त्यानंतर 15 डिसेंबर आणि 22 डिसेंबर 3 तारखा सुद्धा आपल्याला दिसतात. नेमकी यांची भानगड आहे तरी काय, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपलं हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरचं, तिथे मंत्र्यांना प्रश्न केल्या जाणार आहे आणि मंत्र्यांची उत्तरे त्या ठिकाणी अधिवेशनात अपेक्षित असतात. म्हणूनच याबाबत आता इथे कोणता मुद्दा आहे, तर मंत्र्यांनी ऑलरेडी विविध भाषणं जे काही दिलेले आहेत इतर ठिकाणी, त्यामध्ये त्यांनी घोषणा केली होती की सुरुवातीला 2400 जागा रिक्त आहेत. त्यापैकी 1700 जागा म्हणजे 1700 जागा भरण्याची कार्यवाही आम्ही सुरू केलेली आहे. पण त्यानंतर कुठलीही अधिकृत किंवा ऑफिशियल नोटीस आलेली नाही. इव्हन त्यांच्याकडून काहीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती. म्हणजे सध्या तरी आपल्याला त्यांनी चुप्पी साधलेली आहे असं दिसतं. मात्र आता जे विधान इथे पाहू शकता तुम्ही, विधान भवनाचं जे काही हिवाळी अधिवेशन आहे त्यामध्ये मंत्री महोदय या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. आणि त्यामध्येच आपल्याला अपेक्षित आहे की महसूल मंत्री जे आहेत त्यांनी तलाठी भरतीबाबत जी काही सध्याची कार्यवाही सुरू आहे त्याच्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. कारण की विद्यार्थ्यांपर्यंत किंवा आपल्यापर्यंत अजून प्रक्रिया कुठपर्यंत आली, नेमकी जाहिरातीचं काय झालेलं आहे, जाहिरातीबाबत नोटीस कधी येणार आहे किंवा जाहिरातीची प्रक्रिया कधीपर्यंत पार पडल्या जाईल, जागा ज्या आहेत त्या अंतिम कधी करण्यात येतील, कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा असतील, प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा भरल्या जाणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपल्याला ऑफिशियल नोटीस आल्याच्या नंतरच कळणार आहे. विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून रिक्त जागा असो किंवा भरती असो, अशा ॲड ज्या आहेत किंवा जाहिराती फिरत असतात. मात्र जेव्हा ऑफिशियल अपडेट समोर येईल त्यावेळी आपल्याला कन्फर्म होऊन जाईल की नेमक्या जागा येतात तरी किती. 1700 जागेची घोषणा त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. आणि याच जे काही त्यांचा आता 8 तारीख पाहू शकता तुम्ही, त्यानंतर 15 तारीख आणि 22 तारीख या 3 दिवशी हे जे काही या साईडला मंत्री आहेत हे उत्तरं देणार आहेत. त्यांना जे जे प्रश्न केले जातील त्याची उत्तरे ते या अधिवेशनामध्ये देतील. आणि त्यांच्याकडून या ठिकाणी तलाठी भरतीच्या अपडेटबाबत अपेक्षित आहे ती म्हणजे माहिती. आणि त्यांनी दिलेली माहिती ही आपल्याला ऑफिशियल माहिती आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आतापर्यंत माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे, पण ती अनऑफिशियल आहे. जेव्हा एखादी मंत्री माहिती देत असतात तेव्हा ती जी काही मंत्रालयामार्फत आलेली असते तर ती सद्य आणि योग्य ती माहिती असते. त्यामुळेच आपल्याला वाट कशाची पाहायची आहे, एकतर 8 तारीख, त्यानंतर 15 तारीख आणि 22 तारीख या 3 पैकी कोण्याही दिवशी याबद्दल माहिती समोर येऊ शकते. एक मंत्र्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि त्यामध्ये महसूल मंत्री सर्वात वर आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बरेच मुद्दे तिथे मांडले गेलेले आहेत आणि त्यापैकी आपला एक मुद्दा आहे तो म्हणजे तलाठी भरतीचा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण तुमच्या लक्षात आलं असेल की आतापर्यंत ज्या अपडेट येत होत्या ते एकदाच त्यांनी सांगितलं होतं की 1700 जागा येणार आहे. त्यानंतर न्यूजपेपरच्या माध्यमातून इकडे तिकडे जाहिराती फिरत होत्या किंवा ज्या काही जागा आहेत रिक्त जागा त्या सुद्धा फिरत होत्या. पण आता नेमकी ऑफिशियल अपडेट आपल्याला कळणार आहे ती म्हणजे 8 तारखेला, 15 तारखेला किंवा 22 तारखेला मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर ते जे सांगतील की प्रक्रिया कुठपर्यंत आहे त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. तर पहा इथे आपण संपूर्ण अपडेट आतापर्यंत जी काही माहिती होती जाणून घेतली. यावर तुमचं मत काय तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्ही तलाठी भरतीची तयारी करताय का तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तलाठी भरती 2025 तसेच 26 बाबत बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते. विविध पेपरमध्ये आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले होते. नेमकी ऑफिशियल अपडेट मात्र समोर येत नव्हती. तर आता त्या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्यामधूनच आपल्याला समजतंय की नेमकी अपडेट कधी येईल,
कोणाकडून आणि कोणत्या मार्गाने येणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन आणि ऑफिशियल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरतीबाबत अजूनपर्यंत सिरियस झालेले नसेल आणि अभ्यास सुरू केलेला नसेल तर आपल्या बॅच सोबत तुम्ही अभ्यास स्टार्ट करू शकता. संपूर्ण नवीन पॅटर्नवर आधारित ही बॅच असणार आहे. यावर सध्या ऑफर सुरू आहे, म्हणजे फक्त 499 रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण तलाठी भरतीची बॅच जी की नवीन पॅटर्नवर आधारित आहे ती घेऊ शकता. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान तसेच गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे तलाठीचा जवळपास सर्वच सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही फॉर्म मध्ये लेक्चर असतील. तर आताच तुम्ही रुद्र अकॅडमीचं हे ॲप डाउनलोड करून या ठिकाणी कोर्सला एनरोल करू शकता. किंवा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 7350037272 या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता अधिक माहितीसाठी. सध्या ऑफर सुरू आहे. 499 रुपयामध्ये तुम्ही ही बॅच घेऊ शकता. प्ले स्टोरवर जाऊन तुम्हाला रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आलो आपण अपडेटकडे. नेमकी अपडेट आहे तरी काय, तर विवरणपत्र आहे हे. यामध्ये सांगितलेलं आहे की गटामध्ये समाविष्ट असलेले मंत्री तुम्ही पाहू शकता. महसूल मंत्री आहेत, वनमंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री आहेत. जेवढे काही आपले मंत्री आहेत त्यांची नावे किंवा त्यांचा समावेश या ठिकाणी आपल्याला दिसतो. प्रश्नांच्या उत्तरांचा दिनांक तर 8 डिसेंबर, त्यानंतर 15 डिसेंबर आणि 22 डिसेंबर 3 तारखा सुद्धा आपल्याला दिसतात. नेमकी यांची भानगड आहे तरी काय, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपलं हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरचं, तिथे मंत्र्यांना प्रश्न केला जाणार आहे आणि मंत्र्यांची उत्तरे त्या ठिकाणी अधिवेशनात अपेक्षित असतात. म्हणूनच याबाबत आता इथे कोणता मुद्दा आहे, तर मंत्र्यांनी ऑलरेडी विविध भाषणं जे काही दिलेले आहेत इतर ठिकाणी, त्यामध्ये त्यांनी घोषणा केली होती की सुरुवातीला 2400 जागा रिक्त आहे. त्यापैकी 1700 जागा म्हणजे 1700 जागा भरण्याची कार्यवाही आम्ही सुरू केलेली आहे. पण त्यानंतर कुठलीही अधिकृत किंवा ऑफिशियल नोटीस आलेली नाही. इव्हन त्यांच्याकडून काहीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती. म्हणजे सध्या तरी आपल्याला त्यांनी चुप्पी साधलेली आहे असं दिसतं. मात्र आता जे विधान इथे पाहू शकता तुम्ही, विधान भवनाचं जे काही हिवाळी अधिवेशन आहे त्यामध्ये मंत्री महोदय या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. आणि त्यामध्येच आपल्याला अपेक्षित आहे की महसूल मंत्री जे आहेत त्यांनी तलाठी भरतीबाबत जी काही सध्याची कार्यवाही सुरू आहे त्याच्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. कारण की विद्यार्थ्यांपर्यंत किंवा आपल्यापर्यंत अजून प्रक्रिया कुठपर्यंत आली, नेमकी जाहिरातीचं काय झालेलं आहे, जाहिरातीबाबत नोटीस कधी येणार आहे किंवा जाहिरातीची प्रक्रिया कधीपर्यंत पार पडल्या जाईल, जागा ज्या आहेत त्या अंतिम कधी करण्यात येतील, कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा असतील, प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा भरल्या जाणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपल्याला ऑफिशियल नोटीस आल्याच्या नंतरच कळणार आहे. विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून रिक्त जागा असो किंवा भरती असो अशा ॲड ज्या आहेत किंवा जाहिराती फिरत असतात. मात्र जेव्हा ऑफिशियल अपडेट समोर येईल त्यावेळी आपल्याला कन्फर्म होऊन जाईल की नेमक्या जागा येतात तरी किती. 1700 जागांची घोषणा त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. आणि याच जे काही त्यांचं आता 8 तारीख पाहू शकता तुम्ही, त्यानंतर 15 तारीख आणि 22 तारीख या 3 दिवशी हे जे काही या साईडला मंत्री आहेत हे उत्तरं देणार आहेत. त्यांना जे जे प्रश्न केले जातील त्याची उत्तरे ते या अधिवेशनामध्ये देतील. आणि त्यांच्याकडून या ठिकाणी तलाठी भरतीच्या अपडेटबाबत अपेक्षित आहे ती म्हणजे माहिती. आणि त्यांनी दिलेली माहिती ही आपल्याला ऑफिशियल माहिती आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आतापर्यंत माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे पण ती अनऑफिशियल आहे. जेव्हा एखादी मंत्री माहिती देत असतात तेव्हा ती जी काही मंत्रालयामार्फत आलेली असते तर ती सद्य आणि योग्य ती माहिती असते. त्यामुळेच आपल्याला वाट कशाची पाहायची आहे, एकतर 8 तारीख, त्यानंतर 15 तारीख आणि 22 तारीख या 3 पैकी कोण्याही दिवशी याबद्दल माहिती समोर येऊ शकते. एक एक मंत्र्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि त्यामध्ये महसूल मंत्री सर्वात वर आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बरेच मुद्दे तिथे मांडले गेलेले आहेत आणि त्यापैकी आपला एक मुद्दा आहे तो म्हणजे तलाठी भरतीचा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण तुमच्या लक्षात आलं असेल की आतापर्यंत ज्या अपडेट येत होत्या ते एकदाच त्यांनी सांगितलं होतं की 1700 जागा येणार आहे. त्यानंतर न्यूजपेपरच्या माध्यमातून इकडे तिकडे जाहिराती फिरत होत्या किंवा ज्या काही जागा आहेत रिक्त जागा त्या सुद्धा फिरत होत्या. पण आता नेमकी ऑफिशियल अपडेट आपल्याला कळणार आहे ती म्हणजे 8 तारखेला, 15 तारखेला किंवा 22 तारखेला मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर ते जे सांगतील की प्रक्रिया कुठपर्यंत आहे त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. तर पहा इथे आपण संपूर्ण अपडेट आतापर्यंत जी काही माहिती होती जाणून घेतली. यावर तुमचं मत काय तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्ही तलाठी भरतीची तयारी करताय का तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.